जय हिंद न्यूज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पाहणार आहोत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सोहळ्याचे बातमीपत्र। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात अहमदपूर शहरात साजरी करण्यात आली। 13 व 14 एप्रिलच्या मध्यरात्री 11:30 वाजेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात आंबेडकरी अनुयायांसह आंबेडकर प्रेमींची गर्दी जमत होती व 12:01 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सार्वजनिक जयंती समितीकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार बबुरवान खंदाडे साहेब व डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी पुतळा समितीचे सचिव यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास वंदन केले। यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचीही उपस्थिती होती। सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष प्रदीप उर्फ मुन्ना कांबळे, राजेंद्र कांबळे, उत्तम कांबळे, सर मानखिरकर, प्राध्यापक बालाजी आचार्य, अरुण वाघंबर, सरस्वतीबाई कांबळे, ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे, रमेश लेंडेगावकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते। अतिशय उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून शेकडो बांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। 14 एप्रिल रोजी सकाळी संपूर्ण शहरातील सिद्धार्थनगर, बौद्धनगर, भीमनगर, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, समतानगर, इंदिरानगर आदी नगरात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले। सायंकाळी 6 वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत नयनरम्य देखावे होते। महाबोधी विहारावरील सद्य परिस्थितीवर आधारित देखावा, 14 एप्रिलचा देखावा, हिंदू कोडबिल, माता रमाईच्या त्यागाचा देखावा आदी देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते। 1 रुपयाच्या नाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमाही या देखाव्यात आपले देखावे सादर करत होती। विविध गाण्यांवर भीमकन्या यांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली। या भव्य रॅलीत हजारो बौद्ध उपासक उपासिका, लहान थोर मंडळी उपस्थित राहून मानवंदना दिली। मिरवणुकीतील लोकांना अन्नदान करण्याचे पुण्य विद्रोही कवी राजेंद्र कांबळे व युवा नेते पद्माकर कांबळे यांनी केले। अतिशय शांततेत उल्हासपूर्व वातावरणात हा जयंती सोहळा पार पडला। अशाच नवनवीन बातम्यांसाठी जय हिंद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी। धन्यवाद।